नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या कालपर्यंत जे काही आंदोलन नागपूरमध्ये सुरू होते, माजी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वावरती जे काही शेतकरी आंदोलन सुरू होते, या शेतकरी आंदोलनाची मुख्य मागणी होती ती म्हणजे कर्जमाफी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. तर या कर्जमाफीवरती सरकारने जी काय बच्चू कडू सोबत बैठक बसवलेली होती. या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीमध्ये काय-काय निर्णय घेण्यात आलेले आहेत व कर्जमाफीबाबत सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की शेतकरी नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीची मागणी या आंदोलनामधून लावून धरलेली होती. त्यामुळे काल बच्चू कडूंसोबत सरकारने मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी एक बैठक टाकून काही निर्णय घेतलेले आहेत. यामध्येच सरकारने कर्जमाफीसाठीची तारीख देखील जाहीर केलेली आहे. म्हणजेच सरकारने असं जाहीर केलेलं आहे की 30 जून 2025 पर्यंत आम्ही कर्जमाफी नक्की करू असे आश्वासन सरकारने शेतकरी नेते किंवा माजी आमदार बच्चू कडू यांना दिलेले आहे. आता त्याआधी मुख्यमंत्री असे म्हणाले आहे की सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला रब्बीची लागवड किंवा पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम देणे गरजेचे आहे. अनुदानाच्या माध्यमातून का होईना ही रक्कम रोख रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्याला रब्बी हंगामाची पेरणी किंवा लागवड करता येईल. अन्यथा जर रोख रकमेने मदत शेतकऱ्याला करण्यात आली नाही तर शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला रब्बीची पेरणी करणे देखील मुश्किल आहे. अशा प्रकारचे वक्तव्य देखील मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की सध्या सरकारकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहेत की शेतकऱ्याच्या खात्यावरती लवकरात लवकर अनुदान कशा प्रकारे जमा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले की येत्या 2 दिवसांमध्ये उर्वरित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे जे काही अनुदान आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रब्बीचा पेरा देखील करू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, बच्चू कडूंची देखील प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये बच्चू कडूंनी सांगितले की सरकारने त्यांना आश्वासन दिले आहे की सरकार 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे. आम्ही तारीख घ्यायला आलो होतो. तारीख आम्हाला भेटलेली आहे. अजित शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे. त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत. ही कर्जमाफी कशा प्रकारे होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याची होणार आहे, या कर्जमाफीचे निकष काय असणार आहेत याची अद्यापही माहिती उघड झाली नाही किंवा माहिती जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांकडून देखील सांगण्यात आलं की या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानंतर कशा प्रकारे कर्जमाफी करायची, कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची हे आम्ही ठरवू व त्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर करू. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही कर्जमाफीचे आश्वासन आहे हे राज्य सरकारने बच्चू कडूंना दिलेले आहे. तर येत्या 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होण्याची देखील अपेक्षा आहे. सरकार कर्जमाफी करेल अशी अपेक्षा आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईल याच्यावरती सध्या शिक्कामोर्तब झालेले नाही. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.